रेती उत्खननासाठी वापरल्या जाणाऱ्या बोटी फोडल्या. दिघी येथे महसूल पोलिसांची संयुक्त कारवाई. वर्धा नदी पात्रातील अवैध रेती उत्खननाविरोधात आज 14 मे गुरुवार रोजी दुपारी 2 वाजता धामणगाव रेल्वे तहसील महसूल विभाग व पोलिसांनी संयुक्त धडक कारवाई केली. दिघी येथील वर्धा नदी पात्रात वर्धा जिल्ह्यातील वडगाव सायखेडा घाट परिसरातून रेती उत्खननासाठी बोटी अमरावती जिल्ह्याच्या हद्दीत आल्याची माहिती मिळताच धामणगाव तहसीलदार अभय घोरपडे यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी धाव घेतली. महसूल पथक घाटावर पोहोचताच रेती तस्करांनी बोटी वर्धा जिल्ह्याच्या हद्दीकडे पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र महसूल विभाग आणि मंगरुळ पोलिसांच्या पथकाने संयुक्त कारवाई करत 2 बोटी जेसीबीच्या साहाय्याने फोडल्या. तसेच रेती उपशासाठी वापरण्यात येणारे सेक्शन पंप व लोखंडी पाईपही नष्ट करण्यात आले. याशिवाय एक बोट नदीत बुडवण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. या प्रकरणाची पुढील कारवाई करण्यासाठी आर्वी तालुक्यातील संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. या कारवाईत तहसीलदार अभय घोरपडे, मंडळ अधिकारी कांबळे, तलाठी ठाकरे, सागर भांडलकर, आकाश चव्हाण, गोपाल नागरीकर तसेच मंगरुळ पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल उपस्थित होते.